नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर तलाठी पदभरती 2025 याच्या विषयीचं महत्त्वाचं अपडेट आणि जाहिरात परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल तरी सुद्धा आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पात्रता असेल, अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा याबाबतची माहिती जाणून घेऊया। चला तर बघा काय सांगितलं जातं, तर तलाठी पदभरती 2026 पात्रता, अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास तलाठी पदभरतीसाठी एक फास्ट ट्रॅक बॅच सुरू करण्यात येणार आहे। तर लवकरात लवकर ही बॅच आम्ही चालू करतोय। ओके, 999 रुपयांना तुम्हाला ही बॅच काय करता येणार आहे, परचेस करता येणार आहे किंवा या 999 रुपयांमध्ये तुम्हाला या बॅच मध्ये इनरोल करता येणार आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता, संख्यात्मक माहिती, चालू घडामोडी, राज्यघटना, प्रशासन आणि माहिती तंत्रज्ञान या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकवले जाईल। त्याचबरोबर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सुद्धा सर्क्युलेट केल्या जाणार आहे। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग असणे, जे की तुम्हाला वेळोवेळी योग्य त्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील आणि वीकेंडचे जे काही असणारे एमसीक्यू टाइपचे क्वेश्चन्स सिरीज असणार आहे, ही तरी तुमच्या सर्वांच्यासाठी असणारच आहे। ओके, जर का तुम्हाला याच्यामध्ये इनरोल व्हायचं असेल तर ऑफर फक्त लिमिटेड कालावधीसाठी असणार आहे। लवकरात लवकर विचार न करता स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपली ही बॅच जॉईनिंग करून घ्या। बघा, आपल्या ह्या डबल ओ अकॅडमीच्या तलाठी पदभरतीची जी काय असणार जाहिरात प्रसिद्ध झालेली असणार आहे, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा काय असणार, तर पदवी। जी व्यक्ती काय करणार आहे बघा, तलाठी पदभरती देऊ इच्छिणारा असणार आहे, तर त्या व्यक्तीची कोणत्याही शाखेतून, मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतून काय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, तर पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। उमेदवारांनी शासन मान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग असेल, या कोणत्याही स्ट्रीम मधून त्याची पदवी पूर्ण केलेली असली पाहिजे। पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू शकतात, परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना पदवी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। भाषा ज्ञान यामध्ये उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषेचे उत्तम आणि अनिवार्य ज्ञान असणं गरजेचं आहे। संगणक अर्हता MACIT असेल किंवा समतुल्य प्रमाणपत्र परीक्षा तुमची होणे गरजेचे, म्हणजे CCC चा सुद्धा कोर्स तुमचा झालेला असला तरी चालेल। निवड झाल्यानंतर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ठराविक मुदत सुद्धा या ठिकाणी दिली जाऊ शकते। वयोमर्यादा बघा, वयाची गणना आयोगाच्या नियमानुसार केली जाईल। किमान 19 वर्षे पूर्ण असावीत। आता समजा 19 नाही, सॉरी, किती, 21 वर्षे पूर्ण असावीत। किती सांगतात, 21 वर्ष म्हणजेच तुमची यावेळी डिग्री पूर्ण असते, 20 ते 21 वर्ष पाहिजे। ओके, या वयाच्या पासूनची पुढे, परंतु कमाल जी काय मर्यादा असणार आहे ही ओपन वर्गासाठी 38 वर्ष, म्हणजेच 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी काय असणार आहे, पात्र असणार आहात। मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल 19व्या वर्षी तुम्ही फक्त एक काय म्हणू शकताय, तर अपियर म्हणून परीक्षा देऊ शकताय, फक्त एक टेस्ट किंवा एक प्रकारची ऑपॉर्च्युनिटीज किंवा त्याला आपण एक्सपिरियन्स म्हणू शकतो। तर ह्या एक्सपिरियन्स घेण्यासाठी सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकताय, परंतु ज्यांना डेडिकेशन किंवा ज्यांना आपली स्वतःची स्वप्नपूर्ती करायची असणार तर त्यांनी ऍटलिस्ट 6th सेमिस्टर तुमचं जे काय असणार आहे, 6वं सेमिस्टर, हे 6वं सेमिस्टर राहिलेलं असणार आणि म्हणजेच डिग्रीच्या शेवटच्या वर्षातील शेवटची जी काय असणार एक्झाम आहे, ही राहिलेल्या विद्यार्थ्यांनी जरी याच्यासाठी ऍप्लिकेशन केलं तरी सुद्धा चालू शकतं। यामध्ये बघा, तर 21 ते 38 इतका वयोगट सांगितलाय। मागासवर्गीय, अनाथ, त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल इत्यादी घटकांसाठी जसे EWS, OBC, SC, ST यांच्यासाठी 43 वर्ष 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे। प्रावीण्य प्राप्त खेळाडू, माजी सैनिक कमाल वयोमर्यादा 43 वर्ष, दिव्यांग उमेदवार कमाल 45 वर्षे। ओके, पुढं संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम काय सांगितलं जातो बघा, तर 2026च्या नवीन MPC गट क या नियमानुसार तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदाचा अभ्यासक्रम पूर्व आणि मुख्य अशा 2 परीक्षांसाठी स्वतंत्र असणार आहे। यामध्ये अधिकृत अभ्यासक्रमाचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे। बघा, ह्यामध्ये पहिली जी काही होणारी पूर्व परीक्षा असणार आहे, जी संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या काय
असणार, पोस्टचा समावेश असणार, फक्त तलाठीसाठीच असं असणार नाही. यामध्ये 100 प्रश्न 100 गुणासाठी असणार आहेत. मग पूर्व परीक्षेचा जो काही पेपर असणार ज्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी या विषयाचा असतो, यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे. चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतीय व विशेष महाराष्ट्रातील चालू घडामोडी, इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासहित, भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि विशेषतः पृथ्वी जगातील विभाग असेल, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, नद्या, डोंगर आणि राजकीय व प्रशासकीय विभाग आणि उद्योगधंदे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी या बाबी. तसेच भारतीय राज्यघटना, भारताच्या राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ, राज्यपाल आणि ग्राम प्रशासन, पंचायत राज याचा समावेश. सामान्य विज्ञान, याच्यामध्ये भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झूलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी आणि हायजीन, ओके. तसंच मानवी शरीरशास्त्र याचा समावेश असणार आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, याच्यामध्ये बुद्धिमत्ता उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी असणार आहेत. अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, नफा तोटा, काळकाम, वेग आणि व्याजाच्या पद्धती, म्हणजे सरळ वाढ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल इत्यादी. असा हा काय असणार आहे तर परीक्षेचा अभ्यासक्रम असणार आहे. हा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. आपण आणखीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे याबाबतची सुद्धा चर्चा करणार आहोत आणि त्याबाबतचा व्हिडिओ घेऊन सुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी अपडेट देत राहीन. तुर्तास सुरुवातीला मात्र काय करायचं असणार तर तुम्हाला हा पूर्व परीक्षेचा अभ्यास प्राप्त करायचा आहे. त्याच्याविषयीची काय करायचे तर रिहर्सल करायचे, तयारी करायची असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला जर काही बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काय करायचं असणार तर कॉल करा. तसंच आपल्या डबल अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.